Welcome to the Sapna's homeschooling classes. Today we are going to learn about the संतवाणी और यह संतवाणी हम पढ़ने वाले हैं संत नामदेव जी की और यह संतवाणी है मराठी भाषा में, लेकिन आज हम पूरा स्पष्टीकरण उसका हिंदी भाषा में देने वाले हैं। तो अंकिला मी दास तुझा, इस संतवाणी का नाम है अंकिला मी दास तुझा और यह संत नामदेव जी के बारे में यहाँ पे विस्तार से बताया गया है कि उनका जन्म 1270 से 1350 तक था। उनके बारे में पढ़ रही हूँ मैं। वारकरी संप्रदायातील थोर संत कवी संत नामदेवांची अभंग रचना अतिशय उत्कट असून त्यांच्या अभंगाची भाषा सुबोध सरळ साधी आहे। इनके बारे में लिखा है कि ये बहुत ही श्रेष्ठ संत है और यह उनकी रचनाएं बहुत ही सरल होती है, बहुत ही अच्छी होती है, समझने में आसान होती है। त्यांनी हिंदीतही रचना केल्या आहे और इनके बारे में खास है कि उन्होंने हिंदी में भी बहुत सारी रचनाएं की है। पंजाबात जाऊन त्यांनी भागवत धर्माची पताका फडकवली। पंजाब में संत नामदेव जी का नाम बहुत ही आदर से लिया जाता है क्योंकि वहां पर उन्होंने भागवत धर्म की स्थापना की, भागवत धर्म का प्रचार किया है। शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात त्यांनी 61 कवने समाविष्ट असून इसका मतलब है सिखों का जो धर्म गुरु ग्रंथ साहिब ये बहुत ही पवित्र ग्रंथ है, उनमें उनकी 61 कवने समाविष्ट है। भक्त नामदेव जी की मुखबानी इस नाम से प्रसिद्ध है। प्रस्तुत अभंग में उन्होंने परमेश्वर के जो कृपा रहती है वो दृष्टांतों से हमें बताई है और उन्होंने याचना की है परमेश्वर से कि उनकी कृपा हमेशा उन पर बनी रहे। तो अभी हम शुरू करते हैं। अब प्रस्तुत ये जो संतवाणी है इसका मराठी उच्चारण है अग्नि माझी पडे बाळू माता धावे कणवाळू, तैसा धावे माझिया काजा अंकिला मी दास तुझा, सेवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेणू हुंबरत जावे, वनवा लागलासे वणी पाडस चिंतित हरणी, नामा म्हणे मेघा जैसा विनवितो चातक तैसा। यह संकल सत्तस गाथा खंड पहिला श्री नामदेवजी महाराजांची अभंग गाथा अभंग क्रमांक 1661 संपादक प्राध्यापक डॉक्टर रा गोसावी इन्होंने लिखी है। इनके कुछ शब्दों के अर्थ हम अभी देखेंगे। कणवाळू इसका मतलब है दयालु, काज मतलब काम, अंकिला मतलब अंकित झालेला, सर्वे लगेच, वत्सरावे वत्सरवे वासराच्या आवाजाने, पाडस हरणीचे पिल्लू। अभी इसका विस्तार से अर्थ हम अभी देखने वाले हैं। तो अभी हम हिंदी में मैं आपको इन सभी संतवाणी के जो है उसका अर्थ बताने वाली हूँ। अभंगवाणी समझने के लिए शुरुआत करते हैं। अग्नि माझी पडे बाळू माता धावे कणवाळू, इसका मतलब है भगवान विठ्ठल के दर्शन हेतु कृपा पाने हेतु संत नामदेव जी ने कहा है कि अगर कोई बच्चा अग्नि में भूल से गिर जाए तो उस बच्चे की माँ बच्चे को बचाने दौड़ी चली जाती है। उसी तरह संत नामदेव जी ने इस अभंग की इन पंक्तियों द्वारा भगवान विठ्ठल जी को याचना की है कि वह भी उनकी मुश्किलों में उसी तरह दौड़ के आए और उनकी मदद करे। तैसा धावे माझिया काजा अंकिला मी दास तुझा, यहाँ पर संत नामदेव जी कह रहे हैं कि अभंग की इन पंक्तियों द्वारा वो बोल रहे हैं विठ्ठला आपका और मेरा रिश्ता अटूट है। मैं आपके चरणों में नतमस्तक हुआ भक्त हूँ, मैं आपको शरण आया हूँ, मैं खुद को तुम्हारा दास मानता हूँ, इसलिए तुम मुझ पर कृपा करो और मेरी कार्य सिद्ध पूर्ण करो, हे तुम मेरी मदद करो। तीसरा चरण है सेवेची झेपावे पक्षिणी पिली पडताची धरणी। इसका अर्थ है अभंग की इन पंक्तियों द्वारा संत नामदेव जी कह रहे हैं
चूजों को खाना खिलाने हेतु पंछी ऊंचे गगन में बार बार उड़ान लगाती है, मगर कितनी भी ऊंची उड़ान वो लगाए फिर भी उसका ध्यान हमेशा घोंसले पर ही होता है। अगर पंछी के अनुपस्थिति में चूजे गलती से गिर गया तो उसकी माँ हवा में ही उसके बच्चे को पकड़ लेती है और उसकी जान बचा लेती है। तो उनका कहना है कि उसी तरह से विट्ठल भगवान संकट काल में मुझे बचाने हेतु दौड़े चले आए, और ऐसी याचना संत नामदेव जी विट्ठल भगवान से कर रहे हैं। भुकेले वत्सरावे धेनु हुंबरत धावे। इसका मतलब है, अभंग की इन पंक्तियों में संत नामदेव महाराज कह रहे हैं, जब गाय का बछड़ा भूख से व्याकुल हो उठता है और अपनी माँ को गाय को पुकार लगाने हेतु आवाज निकालता है, तब गाय के कानों पर उसके बछड़े के व्याकुल पुकार सुनाई देती है। तब वो उसी क्षण दौड़कर अपने बछड़े के बच्चे के पास भागी चली जाती है। इसी तरह से विट्ठल भगवान ने माँ की प्रेम से ही मुझ पर कृपा बरसाए, और इस ऐसी अपेक्षा, ऐसी याचना वो भगवान के प्रति कर रहे हैं। वणवा लागला से वणी पाड़स चिंतित हरणी। इसका मतलब है, अभंग की इन पंक्तियों में संत नामदेव महाराज कह रहे हैं, जब जंगल में आग लग जाती है, मतलब फॉरेस्ट फायर, तब आग फैलने लगती है, चारों ओर आग ही आग होने लगती है और जंगल जल के राख हो जाता है। तब हिरण अपने बच्चे की चिंता में डूब जाती है और उसका बच्चा किस हालत में होगा, उसी तरह वो सोचती है। उसी तरह विट्ठल भगवान ने उनकी चिंता करनी चाहिए और उनके भगवान के बीच में एक अटूट सा रिश्ता होना चाहिए। नामा म्हणे मैघ जैसा विनवितो चातक तैसा। संत नामदेव जी अपने आखिर में अपने अभंग में कह रहे हैं कि चातक पंछी आतुरता से मेघ बरसने की राह देखता है, क्योंकि उसे मेघों के बरसने वाले पानी की चाह रहती है। उसका ध्यान पृथ्वी पे मौजूद पानी के ऊपर बिल्कुल ही नहीं जाता। इसी तरह से वो भगवान जी को अपने ऊपर कृपा बरसाने के लिए अलग अलग दृष्टांत हमें दे रहे हैं। इस अभंग में संत नामदेव जी ने परमेश्वर की कृपा की याचना की है, इसलिए उन्होंने माँ, प्राणी और पंछी के प्रेम के दृष्टांत हमें दिए हैं। यहाँ पर हमें कुछ प्रश्न पूछे गए हैं जो हमें इस संत वाणी के आधार से उसके उत्तर देने हैं। उसके जवाब में मराठी में आपको देने वाले हूँ, क्योंकि पेपर में आपको मराठी में ही लिखना होगा। पाठाच्या आधारे खालील कृती केव्हा घडतात ते लिहा। उन्होंने पूछा है कि यह प्रस्तुत कविता के आधार से हमें यह सब चीजें कब घटती है वो हमें बताना है। माता धावून जाते, माँ कब दौड़ के चली जाती है? जब गलती से उसका बच्चा आग में चला जाता है। इसका मतलब है, जेव्हा बाळ चुकून आगीत जायला लागतं तेव्हा आई त्याची धावून जाते। धरणीवर पक्षिणी झेपावते। इसका मतलब है, कब धरती पे पंछी कूद लगाता है, छलांग लगाता है, जब उसका चूजा गिरने लगता है। इसका मतलब है, जेव्हा पक्षाचं पिलू चुकून तोल जाऊन खाली पडायला लागतं त्याच वेळेस पक्षी आकाशातनं झेपावतो। गाय हंबरत धावते। गाय कब व्याकुल सी आवाज निकालकर दौड़ती है? क्योंकि जब उसका बच्चा भूख से तड़प उठता है, व्याकुल होता है। गाय हमरत धावते जेव्हा तिचं बाळ भुकेनं तळमळतं आणि बछडं तिचं ओरडत राहतं त्यावेळेला। हरणी चिंतित होते। हरणी चिंतित केव्हा होते? जेव्हा हरणीला जंगलात आग लागते, बनवा लागतो आणि तिचं बाळ कोणत्या अवस्थेत असेल, तिचं पाडस कोणत्या अवस्थेत असेल हे शोधताना ती चिंतित होते। आकृती पूर्ण करा। कवितेतील माता आणि हरणीचे वर्णन करणारे शब्द लिहा। आता जो वर्णन करणारा शब्द याचा अर्थ असतो डिस्क्राइब, आणि आपण जेव्हा एखाद्या गोष्टीचं डिस्क्राइब करतो तेव्हा त्याला ऍडजेक्टिव्ह लागतो। इथे माता कशी झालेली आहे? इथे बघा, माता कणवाळू। माता काय येणार आहे? कणवाळू। आणि हरिणी कशी झालेली आहे? हरिणी काय? चिंतित आहे, चिंतित आणि माता कणवाळू। तर आपल्याला इथे चार्ट मध्ये काय येणार आहे? माता कणवाळू, हरिणी चिंतित। कोणती लिहा? परमेश्वराचा दास कोण आहे? संत नामदेव महाराज स्वतःला म्हणतात, मेघाला विनवणी करणारा कोण आहे? चातक। संत नामदेव आणि मेघाला विनवणी करणारा कोण आहे?
चातक. आता काव्य सौंदर्य हे प्रश्न तुम्हाला लिहायचे, उत्तर लिहायची आहेत. खालील ओळींचे रसग्रहण करा. सेवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी, भुकेले वत्सरावे धेणू हुंबरत जावे. मैंने आपको हिंदी में उसका अनुवाद बताया है, फिर भी आपको मराठी में उसे समझना जरूरी है. अगर आपके परीक्षा में आपको उसका रसग्रहण करना है तो आपको मराठी में ही लिखना होगा. तो मैं आपको यह मराठी में बताती हूँ. अग्नि माझे पडे बाळू, माता धावे कनवाळू. म्हणजे जर बाळ चुकून आगीमध्ये जायला लागतं, पडायला लागतं, त्यावेळेस आई काय करते, पटकन धावत बाळाला पकडते. तैसा धावे माझिया काजा, अंकिला मी दास तुझा. इथे नामदेवजी महाराज म्हणतायत की मी तुझा दास आहे, मी तुला तुझ्या चरणांमध्ये झोकून दिलेलं आहे. आता माझं सगळं आयुष्य तुझ्या चरणामध्ये जाणार आहे. मी स्वतःला तुझा दास मानलेला आहे. मी तुला शरण आलेलो आहे, मी तुला पूर्णपणे शरण आलोय. तेव्हा मला माझं कार्य सिद्ध करायला तू मदत कर देवा. आता मी तुझा दास झालोय. सेवेची झेपावे पक्षिणी, पिली पडताची धरणी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की पिल्लांना जेव्हा भूक लागते किंवा पिल्लांसाठी जेवण आणायला आई जेव्हा आकाशात उंच भरारी मारते, त्यावेळेला तिचं लक्ष पूर्ण घरट्याकडे असतं. कारण चुकून जरी ते पिल्लू तोल जाऊन खाली पडायला लागतं, त्यावेळेला ती पक्षिणी, ती जी पिल्लांची आई आहे, ती धावत येते आणि पिल्लाला हवेतच पकडते. त्याप्रमाणे माझ्यावर जर कुठलं संकट आलं, मी जर कुठलं संकट आलं, तू पण अशाच प्रकारे धावून माझ्याकडे ये आणि मला वाचव, मला मदत कर, अशी याचना इथे संत रामदेव महाराज करतात. भुकेले वत्सरावे, धेणू हुंबरत जावे. याचा खूप गहिरा अर्थ आहे. जेव्हा वासरू म्हणजे गाईचं वासरू जेव्हा भुकेनं तडफडतं, व्याकुळ होऊन ओरडायला लागतं, हमरायला लागतं, त्यावेळेला गाय ज्या क्षणाला गाईच्या कानावरती आपल्या वासराचं हंबरणं ऐकायला येतं, त्या क्षणी तिला जाणवतं की माझं बाळ भुकेनं तडफडते आणि ती कशाचाही विचार न करता धावत आपल्या वासराजवळ जाते आणि त्याला दूध पाजते. त्याच प्रकारे ती पण कशी ते हंबरत येते, मोठ्या आवाजात करत येते की त्याला सांगते तू थांब, मी आली आहे. त्याच प्रकारे तू पण माझ्यासाठी धावते आणि मला मदत कर. वणवा लागलासे वणी, पाडस चिंतित हरणे. जेव्हा वणवा लागतो आणि जंगल पूर्ण जळायला लागतं आणि अख्खं जंगल खाक होऊन जातं, त्यावेळेला त्या हरणीला फक्त आणि फक्त काळजी असती तिच्या पाडसाची, म्हणजे तिच्या बाळाची. तसंच तुझ्या आणि माझ्यामध्ये पण असं एक अटूट नातं तयार होऊ दे. म्हणजे आपल्याला कायम मला माझ्या कुठल्याही क्षणाला तू माझी मदत करण्यासाठी धावावं, माझा विचार करावास, मला मदत करावी, अशी अपेक्षा संत रामदेव करतात. नामा म्हणे मैघा जैसा, विनवितो चातक तैसा. इथे चातक पक्षाबद्दल सांगितले. चातक पक्षी हा कायम पावसाची वाट बघतो असं म्हणतात. तर याला पृथ्वीवरच्या पाण्याशी काही घेणं देणं नाहीये. याला फक्त आकाशातनं येणाऱ्या जलधारातनं जे पाणी पडतं ते त्याला पाहिजे. आणि त्या चातकाप्रमाणे संत नामदेव महाराज म्हणतात की मी तुझी वाट बघतोय, तर तसं तू माझ्या कृपा दृष्टी दाखव. आणि अशा प्रकारे त्यांनी इथे आई, गाय, पक्षी आणि चातक यांच्याद्वारे आपल्याला वेगवेगळे दृष्टांत देऊन इथे सांगितले की परमेश्वराने कशी त्यांच्यावर कृपा करावी. तर आणि ते कृपेची याचनाही करतात. मैंने इन सभी लाइनों का या फिर सभी पंक्तियों का अर्थ मराठी में आपको इसलिए बताया है क्योंकि अगर आपको एग्जाम में कोई भी पंक्ति आती है तो मराठी में आप इसका उत्तर लिख सको. आई, प्राणी, पक्षी यांच्या मातृप्रेमाचे कवितेतून व्यक्त झालेले वर्णन तुमच्या शब्दात सांगा. आता तुम्ही या प्रश्नाचं उत्तर आरामात लिहू शकता. संत नामदेवांनी परमेश्वराकडे केलेली विनंती सोदाहरण स्पष्ट करा. काय विनंती करतायत संत नामदेव? संत नामदेव महाराज विनंती करतात. इथे आपल्या कवितेची सुरुवातच आहे, अंकिला मी दास तुझा. संत नामदेव महाराज म्हणतात, परमेश्वराला बोलतात की परमेश्वरा, मी तुझा दास आहे, मी तुझ्या चरणावरती आलोय, मी माझ्या चरणावर माथा नतमस्तक झालेलो आहे, मला तुझी सेवा करायची आहे. परमेश्वरा, हे विठ्ठला, माझं आणि तुझं नातं अटूट आहे, मला फक्त आणि फक्त तुझी सेवा करायची आहे. तू फक्त माझ्यावरती कृपा कर आणि माझ्या सगळ्या कार्याला सिद्धीस ने, मला मदत कर, माझ्या मदतीसाठी तू कायम धावते, अशी याचना, अशी विनंती ते परमेश्वराकडे करतात. आणि यासाठी
ते उदाहरणं देत आहेत वेगवेगळी, जशी की त्यांनी आईचं उदाहरण दिलं, पक्षाचं उदाहरण दिलं, त्यांनी चातकाचं उदाहरण दिलं, गायीचं उदाहरण दिलं. पक्षाच्या प्राण्याच्या आपल्या पिलाशी असलेला संबंध तुमचा अनुभव लिहा. जर तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये पक्षी प्राणी यांच्या संबंधाबद्दल काही पाहिलं असेल तर तुम्ही त्याच्याबद्दल लिहा. विद्यार्थी मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. इफ यू लाईक दिस व्हिडिओ, please like it and please share to your friends, and please subscribe Sapna's Homeschooling channel for getting such kind of videos. Okay, all the best for your exam.